तब्बल 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज हे माफ करण्यासोबतच नियमित कर्जदारांना 50,000चं प्रोत्साहन अनुदान मिळेल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील शेती, हवामान, नमो शेतकरी आणि योजना आणि बाजारभावाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या 40 ठळक बातम्या। मान्सूनच्या प्रवासाबाबत हवामान खात्याने आज काय नवीन इशारा दिलाय आणि खरीप पेरणीबाबत कोणती मोठी अपडेट आली आहे, सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने रखडलेला मान्सून पुढील 48 तासात पुन्हा वेग घेणार आहे। यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज रात्री मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मान्सून पूर्व वादळी पाऊस पडण्याचा येलो अलर्ट जारी केला आहे। शेतकऱ्यांनी जनावरांची सुरक्षा राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। मान्सून लाभल्यामुळे खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अजूनही 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। जमिनीतील ओला सुगत चालल्याने पाऊस कधी पडणार यांच्याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत। सोलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात आज दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन काही ठिकाणी जोरदार मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या। या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना स्पष्ट चेतावणी दिली आहे की जोपर्यंत सलग 2 ते 3 दिवस पाऊस चांगला होऊन जमीन पूर्णपणे भिजत नाही तोपर्यंत पेरणी करू नका। काही गडबडीत पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचा खर्च वाढू शकतो। राज्यातील मध्यम आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा आता ऐतिहासिक तळाला म्हणजेच केवळ 12 ते 14% पोहोचला आहे। अनेक गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू झाले असून प्रशासनाने पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे। नाशिक आणि अहमदनगरच्या ग्रामीण भागात काल रात्री झालेल्या वादळी पावसात विजा कोसळून 4 दुधाळू जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। हवामानाची बदलाची तात्काळ माहिती मिळवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मेघदूत आणि दामिनी मोबाईल ॲप वापरण्याचा सल्ला दिला आहे। या ॲपमुळे विजा पडण्याच्या ठिकाणची पूर्वसूचना मोबाईलवर मिळणार आहे। उन्हाची तीव्रता आणि कोरड्या हवामानामुळे मराठवाड्याच्या महामार्गावर अचानक धुळीचे वादळ सुटल्याने वाहन चालकांचा समोरचे दिसणे कठीण झाले होते। अपघाताचा धोका टाळण्यासाठी वाहने संथ गतीने चालवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। पाऊस लांबल्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे। बाजारात सुका चारा महागल्याने पशुपालक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरील बँकेचे मेसेज तपासावेत असे आवाहन करण्यात आले आहे। केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेचे नवीन सुधारित लाभार्थी यादी पोर्टलवर जाहीर केली आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत असतील त्यांनाच पुढील हप्त्याचा थेट लाभ मिळणार आहे। कृषी विभागाने पुन्हा एकदा स्मरण करून दिले की सर्व शेतकऱ्यांनी 30 जून 2026 पूर्वी आपली EKYC पूर्ण करणे बंधनकारक आहे। अंतिम तारीख उलटून गेल्यास खात्यावरील सर्व शासकीय अनुदान तात्पुरते थांबवले जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्याची पुनर्त तपासणी केली जात आहे। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेची पहिली अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेत फेडले आहे त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। सहकार विभागाने बँकेंना पात्र शेतकऱ्यांचा डेटा सादर करण्याचे आदेश दिले आहेत। चालू खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 1 रुपये
शुल्क आकारले जात आहे. महाई सेवा केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊन शेतकरी आपल्या पिकांचा विमा सुरक्षित करू शकतात. पीक विम्याचा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी आपले चालू बँक खाते आणि पासबुकची प्रत अपलोड करावी, जेणेकरून भविष्यात नुकसान भरपाईचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. महावितरणाच्या नवीन धोरणानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी शेतीपंपाची थकीत वीज बिलांची रक्कम भरली आहे त्यांना चालू महिन्याचे वीज बिल शून्य आले आहे. यामुळे लाखो शेतीपंप धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर आणि विविध कृषी अवजारांसाठी नवीन ऑनलाईन लॉटरी सोडत करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर खरेदीपूर्व मजुरांचे मेसेज पाठवले जात आहेत. साखर आयुक्तांचा कडक इशाऱ्यानंतर काही मोठ्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत FRP रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ऊस उत्पादकांना ऐन खरीपच्या तोंडात मोठा आर्थिक आधार मिळालेला आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की यंदा राज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून बाजारात जादा दराने खरेदी करू नये. गुणनियंत्रण पथकाने विविध जिल्ह्यातील छापे टाकून बोगस बियाणे आणि मुदत संपलेली कीटकनाशके जप्त केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचे परवाने तात्काळ रद्द करण्यात आले आहेत. घरचे सोयाबीन बियाणे म्हणून वापरण्यापूर्वी त्यांचे घरातच कोपनपाटावर उगवण क्षमता तपासून पाहण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. 100 पैकी किमान 70 बियाण्यांच्या अंकुर फुटल्यास ते बियाणे पेरणीसाठी योग्य मानले जात आहे. घरगुती सोयाबीन बियाणे यांची क्षमता तपासली जात आहे. खतांची गोणी खरेदी करताना दुकानदार जर इतर कोणतेही टॉनिक किंवा औषध घेण्याची सक्ती करत असेल तर शेतकऱ्यांनी थेट तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करावी. अशी तक्रारीवर तत्काळ दुकान सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. लालसगाव आणि पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मध्यम असल्याने दरामध्ये प्रति क्विंटल 100 ते 25 रुपयांची किरकोळ सुधारणा झाली आहे. चांगल्या दराच्या उन्हाळी कांद्याला समाधानकारक भाव मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या बातम्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत 75 ते 100 मिमी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नका आणि 30 जूनपूर्वी आपले KYC काम नक्की पूर्ण करा. तुम्हाला आजची कोणती बातमी सर्वात महत्त्वाची वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.